नमस्कार, मी रोहित शिंदे आपल्या सर्वांचं मॅथ्स क्युरियोसिटी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, लहानपणापासूनच आपण वेगवेगळ्या प्रकारची गणिती कोडी ऐकत व सोडवत आलेलो आहोत. अशाच प्रकारची काही गणिती कोडी आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यासमोर मांडत आहे. ही कोडी आपली बौद्धिक व तार्किक क्षमता वाढवण्यास निश्चितच मदत करतील. अशाच प्रकारे आपली गणिताची आवड व ज्ञान सखोल बनवायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण पाहूया आजची गणिती कोडी. 2 पाण्याच्या कॅन आहेत. एक 6 लिटरची तर दुसरी 5 लिटरची. यावर कुठेही लिटरच्या खुणा केलेल्या नाहीत. या दोन्ही कॅनचा वापर करून नदीवरून आपण बरोबर 9 लिटर पाणी कसे आणाल? विचार करा मित्रांनो. तुम्ही कितीही वेळा पाणी एका कॅनमधून दुसऱ्या कॅनमध्ये किंवा नदीत परत ओतून देऊ शकता. एका राजाला 100 पैकी 99 गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची असते. राजा त्या 100 गुन्हेगारांना गोलाकार उभे करतो. एका नंबरचा गुन्हेगार तलवारीने 2 नंबरच्या गुन्हेगाराला मारून तलवार 3 नंबरच्या गुन्हेगाराला देतो. पुढे 3 नंबरचा गुन्हेगार 4 नंबरला मारून 5 नंबरला तलवार देतो. अशा प्रकारे हे चक्र असेच सुरू राहिल्यास शेवटी राजाला हवा असलेला एकच गुन्हेगार वाचेल. तर तो गुन्हेगार 100 गुन्हेगारांमध्ये कोणत्या नंबरवर उभा करावा लागेल? मित्रांनो, यावर विचार करा. चित्रात दाखवल्याप्रमाणे 8 लिटरचा ग्लास जार पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे. त्यासोबत आपल्याला 5 लिटर व 3 लिटरचे 2 रिकामे ग्लास जार दिलेले आहेत. या रिकाम्या ग्लास जारचा वापर करून 8 लिटरचा ग्लास जारमधील पाणी बरोबर निम्मे करायचे आहे, म्हणजेच 4-4 लिटरमध्ये विभागायचे आहे. तर ते तुम्ही कसे कराल? तुम्ही कितीही वेळा पाणी एका ग्लास जारमधून दुसऱ्या ग्लास जारमध्ये ओतू शकता. एक शेतकरी आपल्या शेतातील 90 नारळ प्रत्येकी 30 प्रमाणे 3 पोत्यांमध्ये भरतो. नारळ भरलेली 3 पोती घेऊन तो त्याच्या गावाहून दुसऱ्या शहरात नारळ विकण्यासाठी जातो. वाटेत 30 टोलनाके असतात. टोलनाक्यावर द्यायला पैसे नसल्यामुळे तो शेतकरी प्रत्येक टोलनाक्यावर जेवढी नारळांची पोती आहेत तेवढे नारळ द्यायचे ठरवतो. तर त्याच्याकडे शहरात पोहोचेपर्यंत किती नारळ शिल्लक राहतील? मित्रांनो, विचार करा. उत्तर 0 नारळ नाही हे नक्की. 7 चोर असतात. ते हिरे व्यापाऱ्याकडून हिरे चोरी करून जंगलात पळून जातात. काही वेळाने रात्र होते. ते विश्रांती घेण्याचा निर्णय घेतात. जेव्हा सर्वजण झोपलेले असतात तेव्हा 2 मित्र उठतात आणि आपापसात हिरे समान वाटून घ्यायचे ठरवतात. परंतु ते हिरे वाटून घेतल्यानंतर एक हिरा शिल्लक राहतो. म्हणून ते तिसऱ्या चोराला उठवून हिरे पुन्हा समान विभाजित करतात. त्यांना आश्चर्य वाटते की अद्यापही एक हिरा शिल्लक राहतोय. म्हणून ते 4थ्या चोराला जागे करून पुन्हा हिरे समान वाटून घेतात. तरी देखील एक हिरा शिल्लक राहतो. पुढे 5वा चोर वाटत सहभागी होतो, तरीही एक हिरा शिल्लक राहतो. 6वा सहभागी होतो, तरीही एक शिल्लक राहतो. शेवटी 7ही चोर उठतात आणि हे सर्व हिरे सर्वांना समान वाटले जातात. तर त्या चोरांनी कमीत कमी किती हिरे चोरले असतील? विचार करा मित्रांनो, आजची ही गणिताची कोडी तुम्हाला नक्कीच आवडली असतील. अशाच गणिती कोड्यांचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणिताच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वैदिक गणिताच्या ट्रिक्स शिकायच्या असतील तर माझा मॅथ क्युरियोसिटीचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चॅनल जॉईन करण्यासाठी टेलिग्राम ॲपच्या सर्च ऑप्शनमध्ये जाऊन @maths curiosity सर्च करा व चॅनलला जॉईन व्हा. आजच्या सर्व गणिती कोड्यांची उत्तरं तुम्हाला सकाराने मिळवायची असतील तर ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील. मित्रांनो, मी लवकरच गणिती कोडी भाग 2 हा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईल.